माणसाला एक मोठा शाप आहे, आत्मविस्मृतीचा. मी मोठा आहे, मी प्रतिष्ठित आहे, मी यशस्वी आहे, मी धनवान आहे, या गोष्टी त्याच्या सतत लक्षात राहतात. वेळी अवेळी या गोष्टीचा टेंभा मिरवणं ही गोष्ट तो कधी विसरत नाही. परंतु हा मी कोण आहे, त्याचं आदिस्वरूप काय आहे, त्याची ओळख तो कधीच विसरून गेलेला असतो. जन्मजन्मांतरापूर्वी हा मूळचा अजन्मा कसा होता, त्याचं स्वरूप माणसाच्या ध्यानातून केव्हाच निसटून गेलेला आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेण्याची संधी देऊन हा चिरंतन आत्मा माणसाला म्हणत असतो, अरे मूढा, अजून तरी आत्मविस्मृतीच्या या निद्रेतून जागा हो. अशा आत्मविस्मृतीत बुडालेल्या आपल्या प्रेमळ भक्तांना कसं बाहेर काढावं याची सद्गुरू सदैव चिंता करीत असतो. सद्गुरूनही आत्मविस्मृतीची ग्लानिमय अवस्था आणि त्यापासून मिळालेलं दुःख यांचा भोग भोगलेला असतो आणि नंतर जागृत होऊन त्यानं आत्मप्राप्तीचा महानंद सोहळाही भोगलेला असतो.